नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आपण आज बघतोय कंबाईन ग्रुप बी जे 2022 या वर्षी झाली होती त्याचे पॉलिटीचे PYQ बघतोय विथ एक्सप्लेनेशन. ओके, तर आपल्याला माहितीच आहे की आपली राज्यसेवा जवळ आलेली आहे आणि कंबाईनचे पण फॉर्म सुटलेले आहेत की जी एक्झाम 14 जूनला होणार आहे. त्यासाठी आपल्याला PYQ एकदम इम्पॉर्टंट असतात, PYQ सॉल्युशन. तर आपण आज बघतोय कंबाईनच्या 2022ची PYQ पॉलिटी ह्या विषयाचे. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. ओके, तर वेळ न घालवता आपण चालू करूया आजच्या सेशनला. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते विधाने हे बरोबर आहेत? तर याच्यामध्ये आपल्याला राज्यपालांची तरतूद म्हणजे त्यांच्या कार्यकाळविषयी विचारलेला आहे. तर आपण बघून घेऊया राज्यपाल विषयांची तरतुदी. ह्यावर पण आपण एक शॉर्ट बनवलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ, की जे तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघू शकतात. ओके, तर भारताच्या राज्यघटनेमध्ये राज्यपालांबाबतच्या तरतुदी हे कलम 153 ते 162 मध्ये केलेलं आहे. ह्या तरतुदी दिलेल्या आहे राज्यपालांविषयी. तर कलम 153 मध्ये प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असावा असं सांगितलेलं आहे. राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालांकडे असावी हे कलम 154 मध्ये सांगितलेलं आहे. 155 मध्ये राज्यपालांची नियुक्तीविषयी तरतूद केलेली आहे. 156 मध्ये त्यांचा कार्यकाळ, 157 मध्ये त्यांची पात्रता, 158 मध्ये अटी व शर्ती, 159 मध्ये शपथ, राज्यपालांविषयीची शपथ, 161 मध्ये क्षमादान अधिकार, राज्यपालांचा क्षमादान अधिकार, आणि 162 मध्ये कार्यकारी अधिकारांची व्याप्ती. तर अशी हे राज्यपालांविषयीची तरतूद आहे. तर जनरली राज्यपालांची नियुक्ती हे कोण करतं? तर राज्याचे राज्यपाल करतात. प्रेसिडेंट ऑफ इंडिया, देशाचे राष्ट्रपती करतात. तर आपण बघूया की राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत हे राज्यपाल पदावर असतात, हे खरं आहे. राज्यपाल हे स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, हे पण खरं आहे. आणि ते राजीनामा कोणाकडे देतात? तर ते राजीनामा देतात राष्ट्रपतीकडे. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. जनरली त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षासाठी असतो आणि जनरली निश्चित नसतो. ते यांच्या इच्छेनुसार राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार पदावर राहू शकतात. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल हे पदावर राहतात. तर हे पण बरोबर आहे. आपले सर्व विधाने बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राज्य लोकसेवा आयोगाबाबत प्रश्न आहे की कुठले विधाने बरोबर नाहीत असं विचारलेलं आहे. तर हा प्रश्न या आयोगाने हॅशटॅगला टाकलेला आहे. तरी आपण राज्य लोकसेवा आयोगाबाबत बघून घेऊया. तर राज्य लोकसेवा आयोगाची तरतुदी ही कलम 315 ते 323 ह्या कलम दरम्यान केलेली आहेत. तर राज्य लोकसेवा आयोग हा राज्यातील शासकीय नोकर भरतीसाठी स्थापन केलेला एक संविधानिक संस्थान आहे. तर प्रत्येक राज्यासाठी एक लोकसेवा आयोग असतो आणि त्याचे अध्यक्षची नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतात. आणि सदस्याची संख्या किती सदस्य असावे ते पण राज्यपाल ठरवतात. यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षे किंवा वयाचे 62व्या वर्षापर्यंत ते अध्यक्ष राहू शकतात आणि त्यांची नियुक्ती जनरली पुन्हा होत नाही. आणि त्यांना पदावरून हटवण्याची अध्यक्ष असो किंवा सदस्य असो
तर पदावरून हटवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीकडे असतो. हे जरा लक्षात ठेवा. नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतात. आणि पदावरून हटवतं कोण? राष्ट्रपती. ओके. जनरली राज्य लोकसेवा आयोगाचे कार्य काय काय असतात की राज्य सेवासाठी परीक्षा घेणे, भरती प्रक्रियेत सल्ला देणे, बढती बदली ह्याबद्दल सल्ला देणे, शिस्तभंग कारवाईबाबत सल्ला देणे, विविध सेवा नियमाबाबत मार्गदर्शन करणे. तर हे सर्व आहे राज्य लोकसेवाचे कार्य. आणि त्यांना दरवर्षी अहवाल सादर करावा लागतो आणि ते अहवाल ते राज्यपालांकडे देतात आणि राज्यपाल तो अहवाल विधिमंडळात मांडतात. ओके. तर हे होतं आपलं राज्य लोकसेवा आयोग. पुढे बघूया. भारतात संसद आणि राज्य विधान मंडळाच्या निवडणुका कशाद्वारे आयोजित केल्या जातात? तर हे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारताचा निर्वाचन आयोग. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत? तर कुठल्या कलमात? कलम 167 मध्ये. पुढे बघूया. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्य समिती संबंधित नाही? तर ती आहे राजमन्नार समिती. पुढे बघूया. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. तर तर हा प्रश्न पण आयोगाने हॅशटॅगमध्ये टाकलेला आहे. तर आपण ग्रामसभेची रचना ह्याबाबत एक बघून घेऊया डिटेल. तर ग्रामसभेची रचना गावातील सगळे नागरिक मिळून करतात की जे 18+ असतील. आणि ग्रामसभेचे सदस्य म्हणजे गावातील 18 वर्षावरील सर्व नागरिक की ज्यांचे नाव हे मतदार यादीमध्ये असतं. तर ग्रामसभा ही गावातील सर्व नागरिकांसाठी एक सगळ्यात मूलभूत आणि महत्त्वाची संस्था आहे की जे पंचायत राज समितीच्या अंडरमध्ये येते. आणि त्याचे ग्रामसभेचे अध्यक्षपद हे सरपंचाकडे असतं. आणि जर सरपंच उपस्थित नसले तर त्याचे अध्यक्ष म्हणून काम पार पाडतात हे ग्रामसभेचे उपसरपंच. ग्रामसभेचे कामकाज पाहण्यासाठी ग्रामसेवक असतो की जो सभा आयोजित करतं, सर्व नोंदी ठेवणे, अहवाल तयार करणे की हे सगळं काम कोण करतं? सचिव, ग्रामसेवक करतो. आणि बघूया ग्रामपंचायत इतर कर्मचारी की तसेच शासकीय अधिकारी सभेत उपस्थित राहू शकतात. तर स्पेशल सदस्य बघूया की जसं महिला असतील, काही अनुसूचित जमाती असतील, काही इतर मागासवर्गीय लोक असतील की त्यांचा पण सहभाग हा सदस्याच्या स्पेशल म्हणजे त्यांना एक त्यांची जागा असते. तर जनरली ग्रामसभेचे हे कार्य काय काय असतात? तर विकास योजना मंजूर करायचं काम ते करतात. ग्रामसभाचे सरपंच म्हणजे ग्रामसभा जनरली हे सर्व काम करते. बजेट आणि खर्चावर नियंत्रण करायचं, शासकीय योजनाची अंमलबजावणी पाहण्याचं काम, तर लाभार्थी निवड, हिशोब तपासणी हे सर्व ग्रामसभा ही कार्य करते. ओके. तर आपण ग्रामसभाविषयी बघितलेला आहे. तर पुढे बघूया पुढचा क्वेश्चन. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या बाबत प्रश्न आहे. नवीन जबाबदाऱ्या कुठल्या बरोबर नाहीत विचारल्या आहे. ओके. बरोबर नाहीवर आपल्याला लक्ष पाहिजे. भूमी सुधार कायदा लागू करणे. ओके. तर ही जबाबदारी आहे त्यांची. वन उद्योग, लघु व कुटीर उद्योगांचे विकास करणे ही पण त्यांची जबाबदारी आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा
उपलब्ध करून देणे ही पण जबाबदारी आहे. आणि गावातील जनतेसाठी मनोरंजनची व्यवस्था करणे. ओके, हे मनोरंजनची व्यवस्था ही जबाबदारी नाही आहे त्यांची. तर आपला उत्तर येईल 2, फक्त डी बरोबर, म्हणजे डी बरोबर नाही. ओके, पुढे बघूया. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहेत? तर हे नमूद केलेले आहे कलम 165 मध्ये. तर हे आपण राज्याच्या महाधिवक्तावर पण आपण शॉर्ट व्हिडिओ आपला बनवलेला आहे, की जे तुम्ही बघू शकतात यूट्यूब शॉर्ट्समध्ये. आपण बरेच वेळा राज्याचा महाधिवक्ता हा कव्हर केलेला आहे. ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण, ह्या अगोदरच्या PYQ मध्ये पण महाधिवक्त्याविषयी क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये पण आपण त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. तर कुठल्या कलमात नमूद केलेलं आहे? कलम 165. तर जनरली राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतं? तर नियुक्ती करतात राज्याचे राज्यपाल. आणि राज्याचे राज्यपालांच्या इच्छेनुसार ते पदावर राहू शकतात आणि ते राज्याच्या राज्यपालांकडेच राजीनामा देतात. त्यांचे कार्य काय काय आहे? महाधिवक्त्याचे कार्य काय काय आहे? तर राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे हे त्यांचे कार्य आहे. आणि राज्यपालांनी त्यांना काहीतरी त्यांना काहीतरी विशिष्ट काम दिलं, कायदेशीर काम दिलं त्यांना, तर ते कायदेशीर कामचे कर्तव्य त्यांचे पार पाडणे हे त्यांचे काम आहे. आणि विधिमंडळाच्या कार्यवाहीमध्ये ते भाग घेतात, पण ते मतदानाचा त्यांना अधिकार नसतो. तर हे होते राज्याचे महाधिवक्ता. आता बघूया, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. होतेच विचारलंय ना? ओके, येस. पुढे बघूया, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेले नाही विचारले आपल्याला. सरकारचे संसदीय स्वरूप हे घेतलेलं आहे. सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप हे पण आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. कायद्याची राज्ये हे पण आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलं आहे. समवर्ती सूची जे आपण ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेलं नाही आहे, तो आपलं उत्तर येतं आहे 4. तर आपण बघितले हे आपले पॉलिटी या विषयाचे क्वेश्चन आन्सर विथ एक्सप्लेनेशन. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. थँक्यू.